शिवसेना उभाटाचा सिंदखेड राजा तहसीलवर आक्रोश मोर्चा। सोयाबीन कापसाला योग्य भावासह संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी। शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, सरसकट कर्जमुक्ती करावी, सोयाबीन कापसाला योग्य दर मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सिंदखेड राजा येथे शेतकऱ्यांचा भव्य बैलगाडा मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते दिलीप वाघ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। जिजाऊ राजवाडा येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली। सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला। मोर्चामध्ये शेतकरी विरोधी धोरणाचा निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारच्या घोषणाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला। सोयाबीनला 8,000, कापसाला 12,000 रुपये भाव द्यावा ही मुख्य मागणी घेऊन मोर्चा काढण्यात आला। हा शेतकऱ्याचा आक्रोश मोर्चा आहे। वंदनीय उद्धव साहेबांनी सांगितलंय की बाबा घराघरापर्यंत मशाल पोहोचली पाहिजे आणि शेतकऱ्याचे विषय या मशाल मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला म्हणजे जाग आणण्यासाठी हा मशाल मोर्चा काढण्यात येत आहे। काय मागण्या काय मागण्या याच्यामध्ये विविध मागण्या आहेत की शेतकऱ्याचं कर्जमुक्ती महत्त्वाची मागणी ही आहे की शेतकरी सरसकट कर्जमुक्ती झाला पाहिजे। एक दुसरी मागणी आहे की सोयाबीनला 7,000 हमी भाव मिळाले पाहिजे आणि कापसाला 12,000 हमी भाव मिळाले पाहिजे। मध्य प्रदेशामध्ये किमान माझ्याकडे लेटर पण आहे, 5,800 रुपये त्यांचे हमी भाव आहेत आणि ते सोयाबीन नाफीड खरेदी करणार आहे। मग महाराष्ट्रामध्ये हे का करत नाही आहे हा प्रश्न आम्ही त्यांना या मोर्चाच्या माध्यमातून विचारणार आहे।